जळगाव महापालिका निवडणुकीचा या ठिकाणी बिगुल वाजल्यानंतर प्रचाराला अवघे 2च दिवस या ठिकाणी शिल्लक आहे। असं असलं तरी सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने सकाळपासून तर रात्रीपर्यंत या ठिकाणी सभा असेल, महाप्रचार रॅली असेल किंवा डोर टू डोर प्रचार या ठिकाणी जोर देताना दिसून येत आहे। मात्र असं असलं तरी या ठिकाणी जळगावच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये तुतारी या निशाण्यावर ललित कुमार घोगले या उमेदवारांची अनोखी या ठिकाणी महारॅली पाहायला मिळते। आपल्यासोबत ललित दादा आहेत। ललित दादा, काय सांगाल, तुतारी या चिन्हावरती तुम्हाला या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात ईव्ही फॉर्म जोडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय, काय प्रतिक्रिया असणार आहे, काय विजन नेमकं तुमचं? दादा, माझा विजन असा आहे की मला फक्त जनतेची सेवा करायची आहे आणि ह्या प्रभागात पहिल्यापासून मी सेवा करत आलेलो आहे। प्रत्येक घराघरात मी म्हणजे त्यांच्या गरजा पूर्ण केलेल्या आहेत। आधी म्हणजे राजकारणात नसताना, राजकारणात दूरचा भाग आहे, मी पहिले समाजकारण करतो। माझ्या राजकारणात 80% समाजकारण आहे, पण फक्त 20% राजकारण आहे। आणि या प्रभागातले प्रत्येक नागरिक जेव्हाही माझ्याकडे काही अडचणी घेऊन आलाय, मी त्या मार्गी लावलेल्या आहेत। आणि मी ह्यावेळेस तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उभा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं, आणि आमची युती उभाटा सोबत आहे। दादा, असं असलं तरी या प्रभागामध्ये भरपूर साऱ्या अशा मूलभूत समस्या या ठिकाणी तोंड देऊन आहे। काय वाटतं, तुम्ही या ठिकाणी काय विजन घेऊन या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत? विजन असं आहे की समस्या तर खूप आहेत। जसं आता आमच्या प्रभागात एक तर मोठ्या प्रमाणात एक स्लम वस्ती आहे, त्या वस्तींमध्ये गटारी नाही, रस्ते नाही, ते लोक कसे जीवन जगतात त्यांना माहिती आहे। आणि मेन म्हणजे इथे लाईटचा प्रश्न आहे, त्यांना मीटर दिले गेले नाही आतापर्यंत। एवढे दिवस भाजपची सरकार होती किंवा इतर कोणतीही सरकार असेल, या स्लम वस्तीमध्ये ना मीटर लावले गेले ना काही, त्यांना लाईट नाहीये, रात्रीच्या वेळेस लहान पोरं राहतात इथे, म्हणजे खूपशा समस्या आहेत। त्या समस्या मार्गी लावण्याचं काम मी करेलच नक्की। दादा, असं असलं तरी तुम्ही गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या रिंगणात होता, मात्र आता अचानक तुम्हाला प्रभागाच्या या ठिकाणी नगरसेवक पदाचं तिकीट देण्यात आलेलं आहे। काय वाटतं या थोड्याच्या बदलामुळे? विधानसभा मी लढवली, ठीक आहे, विधानसभेच्या वेळेस पण तेच मुद्दे होते, पण विधानसभा ही मोठ्या ह्याच्यावर होती। पण हा जो माझा प्रभाग आहे, या प्रभागांच्या नागरिकांचं म्हणणं होतं की आमच्या प्रभागात विकास झालेला नाही, तुम्हाला उभंच राहावं लागेल। मी या नागरिकांच्या मुळे इथे उभा आहे आज नगरसेवकासाठी। दादा, असं असलं तरी तुमच्या समोर या ठिकाणी महायुतीचे उमेदवार प्रतिस्पर्धी म्हणून या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। एकनाथ खडसे या ठिकाणी जळगाव शहरात इतिहासात पहिल्यांदाच या ठिकाणी गेल्या अनेक वर्षानंतर तुमच्यासाठी या ठिकाणी प्रचार रॅली आणि सभेमध्ये या ठिकाणी उतरलेले दिसून आले। कसं बघता तुम्ही या ठिकाणी आव्हानाकडे? नाथाभाऊंचा आशीर्वाद तर सदैव माझ्यावर राहतोच, आणि त्यांचा आशीर्वाद राहिलच, आणि त्यांच्याच आशीर्वादाने मी निवडणूक लढवतोय। आणि राहिलं प्रतिस्पर्धीची गोष्ट, काल नाथाभाऊंनी सांगूनच दिलं की कोणत्या प्रकारचा प्रतिस्पर्धी आहे, आणि त्या प्रतिस्पर्धीवर आता मी काय बोलू? तर नाथाभाऊंनी जेवढं बोलून दिल्यानंतर माझं बोलण्याचं कामच नाही ना त्या प्रतिस्पर्धीबद्दल। तर काही नागरिक देखील आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल, तुतारी या चिन्हावरती ललित दादा यांनी आता नगरसेवक पदाची उमेदवारी या ठिकाणी दाखल केली आहात, तुम्ही या ठिकाणी मतदार आहात, काय वाटतंय त्याच्याबद्दल? सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ललित भाऊंचं काम, ते जरी राजकारणात नव्हते पण त्यांनी आमच्यासाठी समाजकारण एवढं म्हणजे समाजात एवढं केलेलं आहे। अर्ध्या रात्री जरी आम्ही त्यांना फोन केला की ललित भाऊ आमचा असा प्रॉब्लेम झालेला आहे, तर त्या माणसाने अर्धी रात्रही बघितलेली नाही, कधी असं बोललं नाही की भाऊ रात्र झाली काय झाली, अर्ध्या रात्री आमच्यासाठी कामाला आलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट अशी, ललित भाऊंच्या विरुद्ध जे उभे आहेत त्यांच्याबद्दल तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, कसे लोक उभे आहेत, जे लोकांचे तोड्यापाण्या करत फिरतात, त्या लोकांना आम्ही निवडून तर देणारच नाहीत। पण मी प्रत्येक समतानगर वासियांच्याकडून तुम्हाला एक आश्वासन देतो की आमचं प्रत्येक मत फक्त ललित भाऊ घोगलेंसाठीच जाईल, यासाठी जाईल, कारण की हा माणूस सुशिक्षित आहेत आणि आम्हाला आमच्या मुलांचं फ्युचर बनवायचं आहे। आम्हाला त्यांना गुंड प्रवृत्तीचा किंवा हे वगैरे बनवायचं नाहीये। आता आमच्या समतानगरची जर अवस्था बघितली तर बघून घ्या तुम्ही, वायरी केवढे लटकलेले आहेत। आम्हाला आमचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे की आम्हाला मीटर कधीच मिळालेले नाहीत, आम्ही आकोळे टाकून राहतात। ही मुद्दे आमचे कोणीच उचललेले नव्हते, पण आजपर्यंत ललित भाऊने ते मुद्दे उचललेत आणि त्याच्यावर ते काम करतील, आम्हाला 100% गॅरंटी आहेत। मी एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। दादा, तुम्ही देखील या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात, काय विजन असतं तुमचं? दादा, या वार्डातला जो निधी येतो नगरपालिकाचा, तो दुसरीकडे वापरला जातो, तो निधी ह्याच वार्डात वापरला गेला पाहिजे आणि ह्याच वार्डाच्या लोकांना काही कामधंदा मिळाला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट अशी का ह्या वार्डाचा व्यायामशाळा आहेत, बाबासाहेबचा पुतळा आहे, त्यांना हे केलं पाहिजे, सजवलं गेलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, इथलेच मुलांना काम मिळाला पाहिजे, हे महत्वाचा विषय। या भागात रोजगार फार कमी आहे आणि हे ठेके मिळतात ना, हे दुसऱ्याला देतात, या वार्डातले ठेके वार्डातल्याच लोकांना द्यायला पाहिजे।
निश्चितच या वार्डाचा प्रभाग क्रमांक 12चा या ठिकाणी विकास झालेला नाही, त्याच्यामुळे तुमची उमेदवारी आहे, तुमच्या पतीने या ठिकाणी उमेदवारी केलेली आहे. वार्डाचा विकास कसा पद्धतीने या ठिकाणी विजन घेऊन तुमच्या पती या ठिकाणी निवडणूक येणार? जनतेचा आणि मम्मीचा म्हणजे घराच्या सगळ्याच लोकांचा यांच्यावर विश्वास आहे आणि ते नक्कीच निवडून येईल. मला त्यांच्यावर विश्वास आहे. जनतेचा आणि या ठिकाणच्या पूर्ण कुटुंबियाचा त्यांच्यावर विश्वास आहे. आई ललित भाऊंनी या ठिकाणी विधानसभा निवडणूक लढवलेली होती, मात्र आता थेट तुम्ही गाव खेड्यासारखी नगरपरिषदेची या वार्डाची निवडणूक लढवत आहेत. काय असणार तुमची प्रतिक्रिया? माझा मुलगा आहे ललित कुमार रामकिशोर घोगले, ह्या जनतेच्या आग्रहावरूनच नगरसेवकासाठी उभा आहे आणि त्याने रात्रंदिवस या प्रभागासाठी आधीपासूनच कार्य केलंय, समाजकार्य. आज तो उभा आहे त्यांच्यासाठी, त्यांच्या आग्रहासाठी आणि जनतेचा सगळ्यांचा विश्वास त्याच्यावर आहे आणि आमचा आशीर्वाद आहे त्याला. तो नक्कीच निवडून येणार. तर आपण बघितल्या या विविध प्रतिक्रिया की प्रभाग क्रमांक 12 मध्ये ललित कुमार घोगले या तुतारी या चिन्हावरती जरी उभे असले तरी प्रतिस्पर्धी मात्र त्यांच्या समोर या ठिकाणी जोर लावून दिसून येत आहे. येणाऱ्या 15 तारखेला प्रभाग क्रमांक 12 मधील जनता, समतानगर असेल या परिसरातली जनता नेमकी कोणत्या पक्षाकडे जाते, कोणत्या पक्षाला या ठिकाणी मतदान करते आणि 16 तारखेला या ठिकाणी जळगाव महापालिकेत प्रभाग क्रमांक 12 मध्ये कोणत्या पक्षाचा झेंडा फडकतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.